नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळं. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. हे बघा मित्रांनो, काल ही पडवी टाकली, पत्रे टाकले. घराच्या पुढं पत्रे नव्हते ना, असंच ओपन घर होतं. मग काल हे काम करून घेतलं पूर्ण. आता टेन्शन नाही. रानातलं काम माझं आवरत आलंय. आता उद्या परवा दिवशी मला निघायचं आहे इथून. लवकर झालं यावेळेस. हे पडवी टाकायची होती ना, त्याच्यामुळेच थोडंसं टेन्शन होतं, थांबले होते. आता हे झालं सगळं तर थोडंसं व्यवस्थित दिसायला लागलं. नाही तर लय कसं तरी दिसायचं, थांबू वाटत नव्हतं. बाहेर उभं राहायला जागा नसायची, ऊन पडायचं लय. उभं राहायला पण जमत नसायचं बाहेर. इथून तिथून ऊनच, घराच्या बाहेर निघलं की ऊनच असायचं. मुलं काही करून दरवेळेस आले की तेच राहायचं. दरवेळेस आले की बांधायचे मागं पडायचं. जाळी पण लावून घेतली. दिसती जाळी. हे बघा, जाळी लावली, कंपाऊंड केलं सगळीकडून. छान वाटतंय ना. आता कुठंतरी घर असल्यामुळे वाटायला लागलं, नाही तर उभं विचित्राने दिसायचं ते. छान दिसतंय ना. पण लय दिवसापासून चाललं होतं. कानामागं टाकलं ते कानामागच राहिलं. आज बांधेन, उद्या बांधेन. एकदम मनात घेतलं, म्हणलं नाही आज नाही, आता ह्या वेळेस आले तर नाही गप्प पडायचं म्हणलं. सारखं चालूच होतं ते, कधी बनवू कधी बनवू. वेळ नसायचा, सुट्ट्या नसायच्या. तेवढ्या सुट्ट्याच्या वेळात तेवढं करून टाकलं. आता टेन्शन फ्री झाले. आता घरी तिकडं यायला पण टेन्शन फ्री झाली. आता निघायला पण. आता उद्या परवा दिवशी निघणार. आता शक्यतो उद्याच. अजून घरातलं थोडं थोडं काम राहिलं. ते पावसाने सगळं हे झालं होतं, खराब झालं होतं ना, ते काम राहिलं आहे अजून. ते बघ ना, आता दमादमाने घरात एक काय टेन्शन नाही. येऊन जाऊन सुट्ट्या पण कुठं आहेत. मला एवढ्या सुट्ट्या नाही तर त्यांनी माझं दिमाग खराब होते. सुट्ट्या असल्यावर काय वाटत नाही. गव्हाला पाणी देऊन झाले, थोडंसं राहिलं भिजवायचं. अर्धा एकर राहिले, ते झालं की झालं. मग लाईटी चालत नाही तर एकतर लाईटी चालली असते ना, सगळं काम फिनिश झालं असतं. सगळं जिथलं त्याचं काम झालं असतं. लाईटीचा प्रॉब्लेम आहे जास्त. आता हे सगळं जिथले तिथं व्यवस्थित केलंय. खाली मातीच आहे अजून. हे खाली मातीच. इथं कोबा नाही तर फरशी टाकून घेईन, पण ती आत्ताच नाही. आता वेळ पण नाही, पैसे पण लागते, तर लगेच एवढा खर्च करायला नको. आता हे सगळं व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. कोबाच करून घे. तर सारखे मी इथंच राहते, तेव्हा राहत तर नाही इथं ना सारखे. कधी येणं जाणं, महिन्यातून 8-10 दिवस येऊन राहते. पण तरी पण आलं तर गोड दिसलं पाहिजे ना. त्याच्यामुळं कोबा करून घेईन. वरून टाकीन आणि कोबा करून घेईन. आलं गेलं कधी तर गोड दिसतं ना. इथं राहायला असल्यावर काय नाही. राहायलाच विचार चाललाय, पण बघू आता दमादमाने. काम करता बोलते. घरातलं सगळं आवरलं काम. आता म्हणलं आता निवांत व्हिडिओ बनवते. मोटर टाकायची, पाणी नदीला कमी पडलंय जरा. मोटर टाकायची आज. ते एक काम आहे. मोटर टाकली तर टेन्शन नाही. मग पाईप आणून ठेवला आहे बघा. सगळं काम एकदमच आलं. आता निघायची सुट्टी तर माझ्या संपत आले. आता तेवढं झालं की टेन्शन नाही. आता लय कंटाळ, लय दगदग होती हो एकटीची माझी. तिथं घरी पोरांची सोय नाही. त्यांचे डब्बा बिब्बा बनवायचे असते तर पोरांचे फोन येते सारखे मम्मी कधी येते. त्यांच्यापाशी पण कोण नाही कोण पाहिजे ना. इकडचं बघा तिकडचं बघा, चालत राहायचं है की नाही, करीत राहायचं. जेवढं आपल्याच्याने होतं तेवढं करीत राहायचं. गहू आता हे ऊन पडतंय ना, ह्याने गहू व्यवस्थित दिसाना. ते पलीकडं मका आहे. सकाळ काढला पाहिजे होतं ब्लॉक. त्या मकाच्या ह्याने दिसाना व्यवस्थित गहू. हे समोरचंच राहिलंय भिजवायचं जरा. काल लाईट दिवसभर चालली असती ना तर झालं असतं. पण ती कधी येते कधी बंद होती. पण ते झालं काल. पडवीचं काम झालं, हे वरचं काम झालं. ते लय मोठं काम झालं. हेच लय दिवसापासून डोक्यात होतं.
कधी होतंय. म्हणलं आता एकदाचं फायनल झालं, मी पण टेन्शन फ्री झाली. काय होतंय, रस्त्याच्या कडेला आहे ना, त्याने थोडंसं नेट बीट टाकलं तर मग टेन्शन नाही वाटणार. धूळ माती गाड्या वाहत्यात ना, लय धूळ येते, डायरेक्ट घरात दारात धूळ येते. म्हणून ते म्हणलं हे काम करून घ्यावं म्हणलं आधी.